नमस्कार, मी योगेश आंबोले. सध्या कुक्षे इंटरचेंज इथे उभा आहे आणि जसे की मी अनेकदा सांगितलं, कुक्षे इंटरचेंज आणि सायदारा इंटरचेंज एक मेन कनेक्टिव्हिटी आहे. आपल्या नागपूरच्या दिशेने जाण्याकरता असो किंवा गुजरात दिल्लीच्या दिशेने जाण्याकरता असो किंवा मुंबईला जाण्याकरता असो, आपल्याला कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी जावे लागते. आणि कुक्षे इंटरचेंज ते सायदारा इंटरचेंज जी कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये वेअरहाऊसेस आहेत ते मला अडथळा होते. आणि मागील माझा वाटतं महिन्याभरापूर्वी जो व्हिडिओत मी दाखवला होता की मग ते जे वेअरहाऊसेस आहेत ते तोडायचे कामे बाकी होते. तर एक दोन वेअरहाऊस बाकी होते, बाकी सर्व तोडून झालेले. आणि आज मी पुन्हा आलो तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मार्ग मोकळा आलेला आहे. आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी जे सायदारा इंटरचेंजपर्यंतची जी आहे ती क्लिअर दिसत आहे. पूर्ण म्हणजे जे वेअरहाऊस जितके मध्ये होते अडथळा ते सर्व वेअरहाऊस तोडण्यात आलेले आहेत, पूर्ण तोडले गेलेले आहेत. त्यामुळे हा जो मार्ग आता लवकर पूर्ण अशी आपण अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही आहे. म्हणजे समोर आपल्याला जो दिसतो सायदारा इंटरचेंज, तिथून गाड्या येतील त्या कुक्षे इंटरचेंज. हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्या गाड्या जातात तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजवरनं येऊ त्यावेळेस हा जो रस्ता आहे, हा तयार झालेला रस्ता आहे, डंपर जो उभा आहे, हा आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तसे हा जो बाजूला रस्ता दिसतो एक, आता मी जिथनं आलो आहे इथे तुम्ही पाहू शकता दोन रस्ते एक दुभागलेला. हा जो मधला स्पेस असेल हा जो आहे आपण नागपूरहून आल्यावर आपल्याला ठाण्याला मुंबईला जाण्याकरता राहणार आहे. आणि अजून एक बाजूने स्पेस एक जो मार्ग तयार झाला आहे तो आपण जेव्हा अकलोली म्हणजे विरार इंटरचेंज वगैरे न येऊ त्यावेळेस या ठिकाणावर वळण राहील ते आपल्याला ठाणे मुंबईला घेऊन जाणार आहे. एक छोटीशी माहिती आपल्याकरता की वेअरहाऊसेस जे तोडायचे बाकी होते सायदारा इंटरचेंज आणि कुक्षे इंटरचेंजच्या कनेक्टिव्हिटीसाठी ते वेअरहाऊस पूर्णपणे तोडून झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो. आजसुद्धा एक वेगळा अपडेट. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवावे. आणि किती लवकर हे काम होऊ शकतो आपण एक अंदाज सांगावा. खास आपल्यापर्यंत हे काम पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलची. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.